नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात माय PCMC आणि हा आहे रणधुमाळी महापालिका निवडणुकीची हा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक जिथे मतदारांनाच आधी शोधावं लागलं आणि आता उमेदवारांनाही आपला पक्ष शोधावा लागतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आधी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ उघडकीस आला होता. एका वॉर्डातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात, एका कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या प्रभागात विखुरलेले. 10,000हून अधिक हरकती दाखल झाल्या. त्या हरकती निकाली काढत अखेर अंतिम मतदार यादी जाहीर झाली. पण ही कथा इथेच थांबली नाही. मतदार यादीचा धुराळा बसतो न बसतो तोच आता उमेदवार याद्यांमध्येही प्रचंड घोळ समोर येऊ लागला आहे. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवार याद्या खूप आधीच तयार करून ठेवल्या होत्या. पण ऐनवेळी ठरलेले उमेदवार दुसऱ्याच पक्षात गेले, दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात घेतले गेले आणि एका रात्रीत संपूर्ण राजकारण उलटपालट झालं. उमेदवार याद्याही त्याच रात्री बदलल्या गेल्या. आज परिस्थिती अशी आहे की उमेदवारांचे पक्ष ठरत नाहीत आणि पक्षांचे उमेदवार ठरत नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रमुख पक्षाची पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. नगरसेवक म्हणून निवडून यायचंय, पण उमेदवारांनाच खात्री नाही मी कोणत्या पक्षाचा आहे, माझ्या पक्षाचं नेतृत्व माझ्या पाठीशी आहे का, माझी उमेदवारी शेवटपर्यंत टिकेल का. आणि दुसरीकडे पक्षांनाही खात्री नाही हा उमेदवार शेवटपर्यंत टिकेल का, की तो विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून पळून जाईल. म्हणजे काय तर सर्वच बाजूंनी सुरू आहे संशयाचा कल्लोळ. अनेक इच्छुक उमेदवार दोन्ही प्रमुख पक्षांच्या संपर्कात आहेत. काहींनी तर दोन्ही पक्षांकडे मुलाखतीही दिल्या आहेत. मग प्रश्न असा उभा राहतो, उमेदवारी देताना नेमका निकष कोणता. पक्ष, पक्षनिष्ठा, पक्षासाठी वर्षानुवर्ष केलेलं काम हे सगळं बाजूला ठेवलं जात आहे. आज पक्षाच्या निवड समितीपुढे एकच निकष आहे, निवडून येण्याची क्षमता. याचा सर्वात मोठा फटका बसतोय जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना, ज्यांनी रक्त आटून पक्ष वाढवला, ज्यांनी उन्हातान्हात प्रचार केला. आज त्यांनाच दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागणार आहे. अनेक कार्यकर्ते तिकीट मिळेल या अपेक्षेने फार पुढे गेले आहेत. आता माघार घेणं त्यांच्यासाठी शक्य नाही. त्यामुळे आता त्यांच्या पुढे दोनच पर्याय, दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवणं किंवा अपक्ष म्हणून बंडाचा झेंडा उभारणं. बंडखोरांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू नये यासाठी उमेदवार याद्या शेवटच्या क्षणापर्यंत लांबवल्या जाण्याची शक्यता आहे. जिथं प्रचंड स्पर्धा आहे तिथं नाव जाहीर करण्याऐवजी शेवटच्या क्षणी थेट अधिकृत उमेदवाराच्या हातात AB फॉर्म देण्याचा डाव खेळला जाणार आहे. या सगळ्या गोळात उमेदवारांच्या हाती प्रचारासाठी जेमतेम 10 ते 12 दिवस उरणार आहेत. 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 31 तारखेला अर्जांची छाननी होईल आणि प्रभागनिहाय उमेदवार याद्या जाहीर होतील. 2 तारखेपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. या काळात पक्षांतर्गत बंडखोरी शमवण्यासाठी अधिकृत उमेदवार व पक्षाचे वरिष्ठ नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. तरीही बंडखोरी शमली नाही तर नेते मंडळींची भूमिका नेहमीप्रमाणे सावध राहते. अधिकृत असो वा बंडखोर, जो निवडून येईल त्याला जवळ करायचं हेच राजकारण सुरू होतं. एकूणच काय तर निष्ठेला नाही, संघर्षाला नाही, तर फक्त विजयालाच महत्त्व. कारण राजकारणात शेवटी एकच सूत्र चालतं, जो जीता वही सिकंदर. मी विवेक इनामदार. आज याच ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा माय PCMC.